तात्या हो तात्या काय सुहास? हे घ्या नारळ धरा वहिनी. अरे मग कशाबद्दल? बोरला पाणी लागलंय आमच्या. आईला म्हणजे आमच्या खाली वावर होतं तुझं, तिथं बोर घेतला का? तुम्हाला सांगतो 100 फुटावरच पाणी लागलंय 3च्या मोटरीचं. आईला चांगलंच पाणी लागलं काय मग? लय पाण्याचा प्रश्न होता, प्यायचं भागत नव्हतं आणि शेतीचं तर भागतच नव्हतं. आता पाण्याचा प्रश्न मिटला आणि शेतीचं पण भागलं. नाही खरं आहे बरं का तुझं, पाणी नाही तर शेतीला काय मजाच नाही बघ. बरोबर. पण बरं आहे तुझ्या गुरांचं तरी बागन. ते लय महत्वाचं आहे. हा बर चला चांगले. आता नवरा बायको कचून शेती करा बर का. चालते चालते मग या चहा घेऊन जाऊ. आणि नको नको सगळ्याला नारळ वाटतो ना. बर नको वहिनी नंतर येतो ना. चला मला आहे ना गावात पण जायचंय, मोटर आणावं लागन, पाईप आणावं लागन. हा आता ते एक याप वाढलं बघ तुझा. बरं जाऊ दे जावा. चला येऊ का? हा हा चालते चालते चल. बरं झालं का ग, बिचाऱ्याला पाणी लागलं. आपल्या शेजारच्या वावरातच का हो? हा अगं आपलं रानात खाली चिटकूनच वावर आहे ना त्याचं, हा ना, तिथंच बोर मारलाय त्यांनी. चांगलं झालं त्याला पाणी लागलं. मी काय म्हणते, आपण बी तिथंच बोर मारायचा का? तिथंच म्हणजे तिथं खाली त्याला चिटकून होईल लगेच. अहो त्याला चांगलं पाणी लागले, तसं बी आपल्याला थोडीफार गरज पडतेच ना. अगं आहे खरं मस्त तुझं, पण ते बरोबर नाही ना वाटत असं. आज त्याला पाणी लागलं म्हणून आपण लगेच बोर मारायचं तिथं. अहो नाही म्हणलं तरी गावातली लोक म्हणतच होती की तिथं लय पाणी आहे म्हणून. मग आपण बोर मारलं तर आपल्याला बी लागन पाणी. आपली तशी थोडीफार अडचण असतेच उन्हाळ्यात. अगं सगळं बरोबर आहे, पण आपलं पूर्णच अडलंय असं नाही ना काय. हे बघ आज त्याने तिथं बोर घेतलाय म्हणून आपण लगेच बोर मारायचा. उद्या शेजारी अजून एक मारण, तिसरा येऊन मारण, चौथा, म्हणजे सगळ्याच पाणी वाटोळ करून टाकायचं का आपण? अगं त्याला लागलंय ना पाणी, उलट मला वाटतं आपण तिथं आता भविष्यात बोर न घेता दुसरीकडे कुठेतरी जागा बघितली पाहिजे. एकाला पाणी लागलं म्हणून सगळ्यांनी पाय वाढणं त्याचं बरोबर आहे का? तुम्हाला ना सांगितलेलं काय कळतच नाही. आपल्याला बी अडचण होती, आपल्याला बी पाणी लागन, तर तुमचं आपलं नुसतं लोकदार्जीनच आहे. अगं मी तसं नाही म्हणत आहे, पण उगीच एखाद्याला च्या नशिबात जे ते आपल्याला असलंच असं नाही. आणि उद्या समज त्याचं पाणी गेलं आणि आपलं गेलं, दुसऱ्याचं गेलं, सगळ्यांनीच वाडादान करण्यात काय अर्थ आहे? उन्हाळ्यात पाणी सगळ्यांनाच कमी पडतं, पण म्हणून ह्याच्या त्याच्या शेजारी बोर नसतो मारायचा. पाण्याचं योग्य नियोजन करायचं म्हणजे पाणी टिकतं. तुम्हाला तर कधी काय ऐकायचंच नाही. करा काय करायचं ते. ओ तात्या अहो तुमच्याकडे चाललो तुम्ही. अरे रानातच गेलतो आता, तुझ्यावाला बोर बी बघून आलो बरं का. चांगलं पाणी लागले की तुला? लय भारी पाणी लागलंय. एक काम होतं तुमच्याकडं. काय रे? आता हे बघा, माझ्याकडे सगळी 1.5 एकर जमीन आहे. हा आणि ते काय एका दिवसात भरणं होत आहे, त्याच्यानंतर काय बोर बंदच राहतोय. माझं असं म्हणणं होतं, बोर बंद राहण्यापेक्षा तुमच्या विहिरीत जर पाणी सोडलं तर. आईला लय बरं होईन राव. आम्हाला बी आहे ना उन्हाळ्यात पाण्याची अडचण येते बरं का थोडीफार, पण तू जर असं केलं ना आमची पिकच जागते बघ. उन्हाळा सरण आमचा भारी ना मग. चालतंय. मग जमल ना पाणी सोडलं तर? जमन बरं का, पण या काट येऊ. काय? आता कसं आहे, तुला वावर आहे थोडंच, 1.5 एकर आहे, त्यात तुझ्या 5-6 गाया बी आहेत. मग एक काम करत जा ना, तुझ्या वावरात चांगला माल घे आणि तुझ्या गायांना काय खायचं करायचं असेल का, माझं खाल्लं वावर पडी घे त्यात करीत जा. जमल ना मग, लय भारी काम होईल. म्हणजे काय आहे, तू आमची पाण्याची नड भागव आणि आमची जी जमीन शिल्लक राहते ती तू कर. काय अर्धा एकरांनी मला तरी काय होणार आहे, पण माझी पाण्याची अडचण भागते, तुझी गुरं जगते ना. भारी झालं मग हे. चालतंय. आणि बांधावर आहे ना, बांधावर हत्ती गावात लावून टाकायचं. बांध पडीक राहण्यापेक्षा हत्ती गावात उभी गुरं जगते तुझी. जमतंय ना? चालेल. ठीक आहे. मग आहे ना आज भरणं होऊन जाईल बरं का माझं. हा उद्यापासून सोडतो पाणी. मग चालेल. खाली पाईप आहे ना, त्या पाईपाला जोडून टाक, वरती आप विहिरीत पाणी येईल. ते आहेत ना पाईप मोकळेच आहेत ना? हा मोकळेच आहेत. चला येऊ का मग? हा चालतंय चालतंय. जाऊ का मग? हो.
काय हो आले का बोरची चौकशी करून? आता आपल्याला बोर घेण्याची गरजच नाही पडणार. काय सांगताय? मी रानात गेलो होतो, म्हणलं याडा देऊन यावा, पाणी कसं काय बघावा. तिथं श्वास भेटला होता मला. तो मला म्हणला की त्याचं जमीन थोडीच आहे आणि काय त्याचं पाणी देऊन 1-2 दिवसात होतंय. तर तो म्हणला राहिलेले दिवस मी तुमच्या विहिरीमध्ये पाणी सोडू का? म्हणजे काय, तो म्हणला बोर पण चालू राहील आणि तुम्हाला पाण्याची काय अडचण येणार नाही. बघ, तू म्हणत होती ना त्याच्या शेजारी बोर घ्या. अगं असं उतावळं होऊन काही निर्णय नसतात घ्यायचे. आपण मागितलं नाही ना तरी देणारी देव माणसं आपल्याला बरोबर देतात. हा, पण मी एक सांगितलंय बरं का त्याला, की म्हणलं तुला जमीन थोडीच आहे, गाई गुरांना खायला करायला लागतं, तू शेती किती करणार आणि त्यांना खायला किती करणार. म्हणून मी म्हणलं आमचा 1/2 एकर तुकडा पडीक असतो ना खाली, त्याच्यात तुझ्या गुरांनाच खायला करत जा. म्हणजे काय, त्याचं पण भागल, चाऱ्याचा प्रश्न मिटल आणि आपला पाण्याचा प्रश्न मिटल. आणि बांध जे असतात ना आपले, त्या बांधावर काय होतं, बोरी बाबळी काट्या काही उगवतं. त्याला म्हणलं त्यापेक्षा आहे ना त्या बांधावरती सरळ हत्ती गवत लावून दे. म्हणजे काय, बांध स्वच्छ राहतील आणि त्याच्या गुरांचं खायला होईल आणि बांधाला पण आपलं संरक्षण मिळेल चारी बाजूने. हे बघ, असा विचार करायचा असतो. म्हणजे काय, दोन्ही घरी दिवा लागला पाहिजे. त्याचं नुकसान नको आणि आपलं पण नुकसान नको. समजलं का? लगेच शेजारी बोर घेऊन काय होत नाही. अगं शेतकऱ्यांनी एकमेकांचे पाय नसतात वाढायचे, एकमेकांना मदतीचा हात द्यायचा असतो. खरंय तुमचं. खरंय ना? मग जावा पाणी घेऊन या आता, उन्हात आणतून आलोय.